विठ्ठल रुक्मिणी मातेची प्रक्षाळ पूजा संपन्न। कार्तिकी एकादशी रविवार दिनांक 2 नोव्हेंबर रोजी संपन्न झाली। दरवर्षी यात्रेला भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता चांगला मुहूर्त व दिवस पाहून श्रींचा पलंग काढून भाविकांना 24 तास दर्शन उपलब्ध करून देण्यात येते। त्यानुसार दिनांक ऑक्टोबर 26 रोजी श्रींचा पलंग परंपरेनुसार काढण्यात आला होता व श्री विठ्ठलास लोड व श्री रुक्मिणी मातेस टाक्या देण्यात आला होता। त्यामुळे काकडा आरती, पोशाख, धूपारती, शेजारती इत्यादी राजोपचार प्रक्षाळ पूजेपर्यंत बंद ठेवून भाविकांना जास्तीत जास्त वेळ दर्शन उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे प्रभारी व्यवस्थापक पृथ्वीराज राऊत यांनी सांगितले। आज रविवार दिनांक 1/1/09 रोजी मुहूर्तानुसार श्री विठ्ठलाची व श्री रुक्मिणी मातेची प्रक्षाळ पूजा अनुक्रमे मंदिर समिती सदस्य ॲडव्होकेट माधवीताई निगडे व शकुंतलाताई नडगिरे यांच्या हस्ते संपन्न झाली। सदर पूजेच्या सुरुवातीला प्रभारी व्यवस्थापक पृथ्वीराज राऊत व लेखाधिकारी मुकेश अनेचा यांच्या हस्ते श्रींस पहिले स्नान घालण्यात आले। तसेच श्री विठ्ठलास सोने मुकुट, नामनिळाचा कौस्तुभ मणी, दंडपेट्या जोड मोठा, हिऱ्याचा कंगण जोड, मोत्याचा तुरा, मोत्याची कंठी 2 पदरी, मोत्याची कंठी 1 पदरी पदकास मोती, मारवाडी पेट्याचा मोत्याचा हार, मस्ते जोड, लक्ष्मी पदकासह लॉकेट, तुळशीच माळ 1 पदरी, शिरपेच लहान 10 लोला कसलेला, शिरपेच मोठा 2 लोला कसलेला, तोडे जोड, जवेची माळ 2 पदरी, एकदाणी इत्यादी अलंकार परिधान करण्यात आलेले आहेत। तसेच रुक्मिणी मातेस सोने मुकुट, वाक्य जोड, तानवट जोड, चिंचपेटी तांबडी, जवमानी पदक, लक्ष्मीहार, जवेच्या माळा, मोहरांची माळ, पुतळ्याची माळ, हायकोल, सरी, कंबरपट्टा इत्यादी अलंकार परिधान करण्यात आलेले आहेत। याशिवाय देवाचा श्रीनवटा थकवा घालविण्यासाठी आयुर्वेदिक काढा श्रीस नैवेद्य म्हणून रात्री शेजारती वेळी दाखविण्यात आले। आजपासून श्री विठ्ठलास व श्री रुक्मिणी मातेस पहाटे होणारी काकडा आरती, नित्यपूजा, महानैवेद्य, पोशाख, धूपारती व शेजारती इत्यादी राजोपचार सुरू करण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली। माझे माहेर पण